कवयित्री, लेखिका, पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव या ठिकाणी झाला। सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या हुशार व धैर्यशील होत्या। त्या खेळाडू व जलतरणपटू सुद्धा होत्या। त्यांच्या धैर्यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असामान्य असे कार्य केलेले आहेत। त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी 1840 मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते। त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि पहिल्या महिला शिक्षिका केलं। 1 जानेवारी 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली। चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र असताना समाजामध्ये स्त्रियांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी मुलींची शाळा काढली। तेव्हा या समाजामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला। समाजकंटकाकडून त्यांच्यावर चिखलफेक करण्यामध्ये आली। सावित्रीबाई फुले यांना माहिती होतं की आपण जे हाती घेतलेलं कार्य आहे ते अतिशय महान आहे आणि याचा परिणाम हा येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे। म्हणून त्यांनी असा विचार केला की आज जरी हे अज्ञानामुळे लोक आपल्यावर चिखलफेक करण्याचं काम करत असतील तरी सुद्धा हेच लोक भविष्यामध्ये पुष्पवृष्टी करण्याचं काम करतील। आणि आज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी या उक्तीप्रमाणे सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांनी केलेली प्रगती ही अतुलनीय आहे आणि त्याचे बीज हे सावित्रीबाई फुले यांनी रोवलेल्या पहिल्या शाळेमध्ये आहेत। आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांना स्त्री मुक्तीचे जनक असं मानलं जातं। आणि याचाच परिपाक म्हणून, याचीच परिणिती म्हणून महाराष्ट्र सरकारनं 3 जानेवारी 1955 पासून त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करण्याचं काम केलं। स्त्री शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचं काम केलं। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्राला सुद्धा प्रेरणा मिळावी अशा प्रकारचे कार्य केलेले आहेत। आपल्या साहित्याच्या माध्यमामधून शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्याचं काम केलं। ते काव्य फुले असेल, सुबोध रत्नाकर असेल अथवा बावनकशी असेल, याच्या माध्यमामधून त्यांनी समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी केलेलं कार्य हे अनन्य साधारण स्वरूपाचं आहे। आणि या कार्याची पावती म्हणून 10 मार्च 1998 रोजी टपाल तिकीट छापण्यामध्ये आलं। तर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या ठिकाणी पुणे विद्यापीठास 2015 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। असा गौरव करणाऱ्या व गौरवशाली कर्तृत्व असणाऱ्या, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।